गुरुवर्य सुदाम बाबांनी ठीक आहे रामनवमीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म साजरा केला आणि आपलं प्राणोत्क्रम भगवान प्रभू रामचंद्राच्या विग्रहामध्ये काय केलं, लीन केलं. हे साधला हा पर्वकाळ किंवा नामवाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी दरीला म्हणी विठ्ठल याने बाबाने तो काळ सार्थकी केला. मला वाटतं आषाढीला ठीक नाही, आषाढी झाली पण आषाढीला आपल्याला जाता आलं नाही ठीक नाही. काही शरीराच्या व्याधी आणि त्याला कोणी आपण नाकारू शकत नाही म्हणून त्या शुगरच्या मुळे त्यांना पायाला विकार असताना आपल्याला वारीला जाता येत नाही आणि म्हणून नंतर त्यांनी 2-3 दिवस त्यांनी अन्न सेवन केलं नाही. पण चतुर्दशी दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या आधीच आपला देह परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. आजचा दिवस आदरणीय नाथ महाराजांचा आहे. म्हणून मी काल कुठेतरी म्हटलो की एकनाथ महाराजांनी आषाढी झाल्या एकादशी झाल्यानंतर प्राणोत्क्रमण केलं आणि गुरु रामारे बाबांनी कार्तिकीची वारीचा ज्ञानोबाराचा सोहळा झाला मग प्राणोत्क्रमण केलं. प्रत्येकाचे वेगळे आज ज्यांचे पुण्यतिथी आहेत वैकुंठवासी प्राप्तस्मरणे मामासाहेब दांडेकर त्यांची ही पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर लक्ष्मणबा इगतपुरीकर त्यांची आज पुण्यतिथी आहे. अशा सकल संत महात्म्यांच्या पुण्यतिथीचा हा पर्वकाळ आणि त्यामध्ये चिंतन सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्यामध्ये आज जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग घेतलेला आहे आणि या अभंगातून तुकोबा यांनी परमात्म्याचं दर्शन आम्हाला झालं आणि परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर आलेली अनुभूती आणि दिलेली प्रतिक्रिया महाराज या अभंगातून काय केली प्रतिपादन केलेली आहे. ऐका, या जगतामध्ये 4 प्रकारचे रूप आहेत. पहिलं रूप आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण निराकार, तिसरा आहे सगुण साकार आणि चौथा आहे आर्य रूप. असे 4 प्रकारचे रूप आहेत. निर्गुण निराकार, निर्गुण असणारं तत्व आहे. या जगतामध्ये सगळ्यांच्या हृदयदेशी ते तत्व आहे. नवे नवे उपनिषदामध्ये पहिल्याच उपनिषदामध्ये ईशावास्य उपनिषदामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे ईशावास्य इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत ठीक नाही. ईशावास्य इदम सर्वम हे इदम नाम जगतम या सगळ्या जगताला व्यापून असणारं जे निर्गुण निराकार असणारं जे तत्व आहे ना ते सगळ्यांच्या हृदयदेशी आहेच ना आहे पण ते आपल्याला दिसत नाही. निर्गुण निराकार श्रीमद भगवद्गीता सांगते सर्वस्य जाम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिरज्ञान मपोहनंच असा परमात्मा सगळ्यांच्या हृदय किंवा संत प्रमाण सांगतात सर्वांसाठी या जगतामध्ये ते रूप आहे पण वास्तविक ते सगळ्याला दिसत नाही. कोणाला दिसत सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण देते पण ज्ञानोबासारख्या महात्म्याला मात्र तो हारे श्री हरे पाहिला डोळे भरे पाहता पाहणे दुरे सारोनिया तो निर्गुण निराकार असणारे जे तत्व आहे ते आम्ही पाहिलं. ज्ञानोबासारख्या महात्म्याला निरकित गेले पाहता तव तन्मय झाले किंवा महाराज सांगतात दर्पणे पाहता रूप न दिसे आपुले. आम्ही त्या परमात्म्याला पाहण्याकरता गेलो त्याला रूप नाही त्याला रंग नाही आणि मग असा परमात्मा आपल्याला दिसला का आपल्याला दिसत नाही पण तो संत महात्म्याला दिसतो. बरं निर्गुण निराकार असणारा तत्व एक रूप आहे. दुसरा आहे सगुण निर्गुण या दोन्हींचा मेळ घालून जे रूप आहे त्याला म्हणायचं सगुण निर्गुण. सगुण निर्गुणाचा ठाव पाव धरियले सगुण निर्गुणाचा ठाव. सगुण आणि निर्गुणाचा ठाव म्हणजे आमचा परमात्मा आहे जे आराध्य भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे. तिसरं रूप आहे त्याला म्हणायचं सगुण साकार राम कृष्ण भजय व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम
शुभेच्छा गुच्छ